आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI लवकरच मलेशियामध्ये सुरू केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी क्वालालंपूर इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना दिली. भारत आणि मलेशिया यांच्यातील वैयक्तिक आणि द्विपक्षीय धोरणात्मक व्यापक भागीदारी संबंध दृढ ठेवण्यात मलेशियातील भारतीय समुदाय हा दोन्ही राष्ट्रातील नागरिकांची मने जोडणारा दुवा आहे. समृद्ध मलेशिया आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान दिल्याबद्दल त्यांनी भारतीय समुदायाची प्रशंसा केली. भारत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेच्या विकासात मोठी प्रगती करत असून इतर देशांना उत्तम पर्याय प्रदान करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. बंगळुरू इथल्या क्वालकॉम निर्मित भारतीय बनावटीच्या 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं अनावरण वैष्णव यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताला कौशल्य प्रदान करता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव आज साजरा होत आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यातून अनेक दिंड्या बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गजानन महाराज मंदिर आज 24 तास खुलं राहणार आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं शेगाव इथं येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष्य आरोग्य मेळावा घेतला जाणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल शेगाव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मेघालयातील पूर्व जंतिया हिल्स जिल्ह्यात खदान दुर्घटनेनंतर बचाव कार्य अद्याप सुरू असून मृतांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल तसंच स्थानिक प्रशासनाच्या चमू घटनास्थळी तैनात आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अवैध खाणकामाविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 2 दिवसात उमलावांग आणि सखैन भागात छापे टाकून सुमारे 6,900 मेट्रिक टन कोळसा आणि खाणकामाचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर इथं आयोजित 3ऱ्या 3 दिवसीय ॲडव्हान्टेज विदर्भ औद्योगिक परिषदेचा आज समारोप होत आहे. या परिषदेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुंतवणुकीचे 3 पथदर्शी असे सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे विदर्भात 6,000 नवे रोजगार आणि उद्योग वाढीस मोठी चालना मिळणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होईल. नमस्कार.